राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। प्रामुख्याने सोयाबीन पिकाच्या नुकसानापोटी मदत मंजूर झाली आहे। आत्ताच पाहिलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आता आली मोठी खुशखबर। हो शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होता, म्हणजे की गेल्या कित्येक वर्षापासून शेतकरी बांधवांना पीक विमा भेटला नव्हता, आता डायरेक्ट महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून निर्णय जारी करण्यामध्ये आला। आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा केला जात आहे। हो शेतकरी बांधव हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता, तुमच्या अकाउंट्समध्ये आज पैसा जमा करण्यामध्ये येत आहे। बघा, हा पीक विमा मग कोणता आहे जो शेतकऱ्याला मिळत आहे, तर गेल्या 3 वर्षांचा पीक विमा आहे। बघा 2021, 22, 23 बघा या वर्षाचा पीक विमा शेतकरी बांधवांना मिळत आहे। तुम्हाला माहीत आहे 2020 पासून ते 2024 पर्यंत शेतकऱ्याला पीक विमा भेटला नव्हता। आता सरकारने डायरेक्ट 2-3 वर्षाचा पीक विमा एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे। हो शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली आहे। तर लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, आज दुपारी 2 वाजल्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या रकमेचे वितरण सुरू होणार आहे। ज्या शेतकरी मित्रांना आतापर्यंत पीक विम्याचा 1 पण रुपया भेटला नाही, त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची आणि मोठी बातमी आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, एकीकडे जर बघायला गेलं तर गेल्या 3 ते 4 वर्षापासून तुम्हाला पीक विमा भेटला नाही। शेतकरी प्रत्येक महिन्याला वाट बघत होते, पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल, परंतु पीक विमा आला नव्हता। तर मग शेतकरी बांधवांनो, आता डायरेक्ट राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून पीक विमा सोडला जात आहे आणि शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आली असं म्हणलं तरी आता कसलीच हरकत पडणार नाही। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, यामध्ये एक खूप मोठा पेच लढलेला आहे। लक्षामध्ये घ्या, हा जो पीक विमा मिळतोय तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मिळणार नाही। लक्षामध्ये घ्या, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे, परंतु त्याला थोडासा टायमिंग आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, पहिल्यांदा आपण 16 जिल्ह्यामध्ये वितरण करू। म्हणजे की आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, तुमचं नाव या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये येतं का? जर या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज दुपारपासूनच पैसे खटाखट जमा व्हायला सुरुवात होणार आहे। शेतकरी बांधवांनो बघा, आता शेतकरी बांधवांची प्रतीक्षा खऱ्या अर्थाने संपली असं म्हणायला काहीच हरकत आता पडणार नाही। तर मग शेतकरी बांधवांनो, कोणते आहेत ते जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होतोय ते देखील आपण पाहूनच घेऊया। आणि त्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आणि पुढील यादी कधी येणार ते देखील आपण व्हिडिओच्या पुढं बघणारच आहोत। चला तर मग सर्वात पहिल्यांदा यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणत्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे। त्यासोबत पात्र यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही, की तुमचं नाव अपात्र यादीमध्ये आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 20,000 रुपयांचा पीक विमा बघा आज शेतकऱ्याला जमा केला जात आहे। शेतकरी बांधव हो, तुम्हाला 20,000 रुपये हेक्टरी प्रमाणे मदत मिळणार आहे। कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका। भरपूर महिन्यापासून अफवा सुटल्या होत्या, पीक विमा आज येईल उद्या येईल, पीक विमा 50,000 रुपये हेक्टरी आहे, 100 आता लक्षामध्ये घ्या। काही जण असं देखील म्हणले होते जवळपास या ठिकाणी 100 रुपयाच पीक विमा मिळणार आहे, तसं काही नाही। बघा लक्षामध्ये घ्या, सरकार 100 रुपये पीक विमा कसं काय सोडीन, तर लक्षामध्ये घ्या सरकारने स्पष्टपणे सांगितलं 20,000 रुपये हेक्टरी प्रमाणे निधी मिळणार। आता या ठिकाणी काही शेतकरी बांधवांना जवळपास 30,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा जाऊ शकते, हे मात्र खरं आहे। आता हे कशामुळे, तर पिकामुळे। लक्षामध्ये घ्या, पिकानुसार थोडीशी रक्कम वेगवेगळी पण असू शकते। आता लक्षामध्ये घ्या, हा 2020 ते 2024 या 3 वर्षाचा प्रलंबित पीक विमा आहे, जो सोडण्यासाठी आज मुहूर्त लागल्याचं आपल्याला दिसत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा,
हा पीक विमा स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट बँकेमध्ये सुद्धा जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यासोबत महाराष्ट्र बँकेमध्ये सुद्धा येणार आहे आणि बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक पगार अशा बँकांमध्ये हा पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे या शेतकरी बांधवांना तर पीक विमा मिळणार, परंतु आता या ठिकाणी राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय होणार? शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव येत नसेल तर चिंता करायची नाही अजिबात. बघा, कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे पुढील यादी पण जारी होणार आहे. आता पुढील यादी जेव्हा कधी जारी होईल तेव्हा या ठिकाणी पात्र शेतकरी बांधवांना पुन्हा पीक विमा वितरण सुरू होणार. परंतु सध्यापुरतं 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा आता वाटप केला जात आहे. मग या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. चला शेतकरी बांधवांनो, लगेच आपण जास्त टाईम न लावता यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणते शेतकरी पात्र आहे आणि कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा लाभ जमा करण्यामध्ये येणार. शेतकरी बांधवांनो, मागील महिन्यापासून अनेक शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते. सोशल मीडियावर अनेक बातम्या आपोआप या ठिकाणी पसरत होत्या, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा कसल्याही प्रकारे आला नाही. लक्षामध्ये घ्या, कृषी विभागाला तातडीने आदेश आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आले आणि हेक्टरी एकूण 20,000 रुपये पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्ट मुख्यमंत्री सरकारकडून आता जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी सरकारने दिली आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, मुख्यमंत्र्यांचा आदेश म्हणजे की आता अंतिम निर्णय झालेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारने 16 जिल्ह्यांची यादी जारी केली आहे आणि या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे. त्यामुळे या 16 जिल्ह्यामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विमा रक्कम अगदी काहीच तासाने जमा करण्यामध्ये येणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला आतापर्यंत पीक विमा जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर अजिबात काळजी करू नका, फक्त थोड्या वेळ वाट बघा. कारण की सरकारने सांगितलं दुपारपासून वितरण सुरू होत आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वितरण चालणार. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमवणार हे लक्षामध्ये ठेवा. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि पीक विमा वाटपाखेर आता सुरू करण्यामध्ये आले आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की गेल्या कित्येक महिन्याभरापासून तुम्ही फक्त वाट बघत होता पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल अशी तुम्ही वाट बघत होता, परंतु ठामपणे कोणीही तारीख सांगत नव्हतं की नेमकं पीक विमा कधी येणार. आता मात्र मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन थेट सांगितले आहे पीक विमा आज दुपारी 2 वाजल्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. जर तुम्ही 2020, 2021 आणि 2024मध्ये कधी पण पीक विमा भरला असेल तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, या 4-5 वर्षामध्ये तुम्ही कधी पीक विमा भरला. आता बघा, तुम्ही 2021 साली जरी पीक विमा भरला असेल तरी पण तुम्हाला लाभ मिळणार आहे. बघा, आज मुहूर्त लागला आहे शेतकरी बांधवांनो. आता कसल्याही प्रकारे चिंता करू नका. जेवढा काय पीक विमा रखडला होता तेवढा सर्व पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी मुहूर्त लागल्यामुळे आज पीक विमा जमा होत आहे. पीक विम्यासाठी पात्र ठरलेल्या 16 जिल्ह्यांची यादी बँकांना देण्यामध्ये आली आहे. यामध्ये 2020, 2021 आणि 2024 या 3 वर्षांची यादी आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, हे 3च वर्ष नाही तर इतर वर्षांचा सुद्धा पीक विमा तुम्हाला मिळणार आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेला हा 3 वर्षाचा प्रलंबित पीक विमा मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर आज जमा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा अंतिम निर्णय आता घेण्यामध्ये आला आणि अखेर आता शेतकऱ्याला दिलासादायक बातमी आता दिली आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, प्रत्येक पिकानुसार रक्कम वेगवेगळी असणार आहे. म्हणजेच की तुमच्या पिकाचे गेल्या 3 वर्षामध्ये झालेले नुकसान आणि अर्ज भरताना नोंदवलेल्या पिकानुसार तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण काही शेतकरी अर्धवट माहिती घेतात, त्यामुळे त्यांना कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे हे बरोबर समजत नाही. आता थेट मुख्यमंत्री साहेबांनी आदेश काढल्यामुळे हा अंतिम निर्णय झाला
आहे आणि खरोखर आता शेतकरी बांधवांना महत्त्वाची बातमी आली आहे बघा. भात पिकासाठी उदाहरणार्थ सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी बघा या जिल्ह्यांमधील नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50,000 रुपयांपर्यंत पीक विमा पोहोचला आहे. या भागामध्ये 50,000पर्यंत पीक विमा शेतकऱ्याला मिळू लागला आहे बघा. दुपारी 2 वाजल्यापासून ही रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. शेतकऱ्यांसाठी ही खरोखर आनंदाची बातमी आहे. त्यानंतर बाजरी पिकाच्या नुकसानीसाठी उदाहरणार्थ सोलापूर, सांगली बघा 32,000 रुपये हेक्टरी बघा अशा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून आता महत्त्वाचा निर्णय जारी करण्यामध्ये आला आणि हो शेतकरी बांधवांनो आज पीक विमा जमा होत आहे. तर पहा शेतकरी बांधवांनो, भुईमुग पिकाचे गेल्या 3 वर्षामध्ये बघा लक्षामध्ये घ्या तुमचे नुकसान झालं असल्यास शेतकऱ्याला 45,000 रुपयांपर्यंत पीक विमा पोहोचला आहे. लक्षामध्ये ठेवा. सरासरी 20,000 मिळणार परंतु पिकानुसार तुम्हाला जास्त रक्कम मिळणार आहे. भुईमुग जर तुम्ही पेरला असेल तर बघा 45,000 रुपये पीक विमा सरकारने मंजूर केला आहे. बघा मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा आज खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे, ज्यामुळे शेतकरी बांधवांचा आजचा दिवस नक्कीच या ठिकाणी गोड गेला असेल. हो शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये ठेवा सरकारच्या माध्यमातून निर्णय आता झाला आहे. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी देखील महत्त्वाची बातमी बघा. गेल्या 3 वर्षामध्ये तुमचं नुकसान झालं असेल तर 55,000 रुपये हेक्टरी लक्षामध्ये घ्या सोयाबीनला निधी मंजूर करून देण्यामध्ये आला बघा. तसेच मूग पिकासाठी 3 वर्षासाठी थेट 28,000 रुपये पीक विमा बघा. 3 वर्षाचा एकत्रित पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी मुहूर्त लागला आहे आणि शेतकरी बांधवांना महत्त्वाची बातमी सरकारने दिली. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या उडीद पिकाचे जर काय तुमचं नुकसान झालं असेल आणि पीक विमा भरला असेल तुम्ही तर 25,000 रुपये उडीद पिकाला सरकारने मदत दिली आहे. तूर पिकासाठी 47,000 रुपये 3 वर्षाची मदत दिली आहे बघा. त्यासोबत शेतकरी बांधवांनो सर्वात मोठा आकडा कापसाला आहे. कापूस पीक जर तुम्ही पेरलं असेल तर 60,000 रुपये हेक्टरी मदत सरकारच्या माध्यमातून 3 वर्षासाठी देण्यामध्ये आली. हा सर्वात मोठा विमा फक्त कापूस पिकासाठी सरकारने दिला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो आता लक्षामध्ये घ्या बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्हे आहे बघा. ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होतोय 16 जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितली आहे. त्यामध्ये नंदुरबार जिल्हा, त्यानंतर नागपूर जिल्हा, त्यानंतर परभणी, त्यानंतर यवतमाळ, त्यानंतर बीड, जालना, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर ज्याला की आपण औरंगाबाद म्हणतात बघा. या जिल्ह्यांसोबतच बघा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, नाशिक, अकोला आणि अमरावती बघा हे पात्र जिल्हे आहे शेतकरी बांधवांनो. या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार. डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला. त्यासोबत शेतकरी बांधवांनो एक विनंती आहे, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये ठेवा हा निधी फक्त काही शेतकऱ्याला मिळणार. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड आहे अशा शेतकरी बांधवांना हा पीक विमा मिळणार. मग तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड आहे का? जर फार्मर आय डी कार्ड तुमच्याकडे नसेल तर तात्काळ काढून घ्या, कारण की ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड आढळलं आहे अशा शेतकरी बांधवांना हा विमा मिळणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा त्यासोबत करून घ्या. ही होती महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.